सोलापूरसाठी भरीव योगदान देण्याची हीच योग्य वेळ, आमदार देवेंद्र कोटे यांचे प्रतिपादन. 95 माय FM आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या पॉवर कॉन्फरन्स 2026मध्ये मांडले आग्रही मत. विकासासाठी सर्वतोपरी बळ देण्यासाठी राज्याचे नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत. आपण सर्वांनी सोलापूरच्या विकासासाठी प्रत्येकाने भरीव योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रातून सोलापूरच्या विकासाचे कृतीशील स्वप्न पहा. शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोटे यांनी केले. हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम येथे झालेल्या 95 माय FM आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या पॉवर कॉन्फरन्स 2026मध्ये आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूरच्या विकासाबाबत आग्रही मते मांडली. यावेळी महापौर विनायक कोंडाल यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृत ढगे यांनी मुलाखत घेतली. पॉवर कॉन्फरन्स 2026मध्ये आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूरला उभारण्यात येणारे IT पार्क, विमानसेवा, उद्योग अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविधांगी विषयांवर अभ्यासू मते प्रकट केली. सोलापूरच्या विमानसेवा स्थानिक खासदारांकडूनच शंका उपस्थित करण्यात येत होत्या, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर भूमिकेमुळे सोलापूरची विमानसेवा सुरू झाली आणि टिकली देखील. गोवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ 21 आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी जोडले गेले आहे. त्यामुळे सोलापूर देखील जोडले गेले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्याप्रमाणे सोलापूर शहरालाही पर्यटन उद्योग क्षेत्रासाठी चांगली संधी आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्ता, रेल्वे आणि आता हवाई मार्गानेही सोलापूरची वाहतूक सुरू झाली आहे. येथे उद्योगाला असलेली संधी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामांच्या पहिल्या 5 प्राधान्यक्रमात सोलापूरच्या IT इंडस्ट्रीचा समावेश केला आहे. सोलापूरच्या विकासाचा रखडलेला अनुशेष भरून काढण्यासाठी या IT पार्कला AI पार्कची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आमदार देवेंद्र कोटे म्हणाले.